आमदार खासदार मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीताई पाटलांना आणून मतांचा बाजार मांडण्यापेक्षा या वक्तृत्वासाठी स्टेज उभारून विचारांचा विवेकी व्यापार कसा करता येईल हा विचार देणारी पिढी या महाराष्ट्रात आहे हे बघून मला आनंद झाला. प्रत्येक स्पर्धक हा तुकोबांच्या मांडीवर बसूनच बोलतोय असं जाणवत असल्यामुळं मी सुद्धा रायगडाची पायरी सोडली नाही. मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार होतच मी या पोरांचं ऐकलं आणि या देशासाठी बलिदानासाठी जे रक्त वाहिलेलं आहे त्या रक्तानं आजच्या परिवर्तनाची रांगोळी कशी रेखाटावी हा एक नवा उजेडाचा सातबारा या निमित्तानं या स्पर्धेतून आपल्या समोर उभा आहे. आजची परिस्थिती बघता आणि माझा तो काळ आठवल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, 2014च्या आधी मी लहान होतो, सरकार दुसरं होतं आणि स्पर्धा होत होत्या. विषय तेव्हाही हेच होते, बोलणारे होते आणि आज 20 वर्षानंतर विषय तेच आहेत. सरकार बदललंय, सरकार बदलत जाईल, पण या देशातले मूळ प्रश्न तसेच राहत आहेत. याकडं आपण आता सगळ्यांनी गांभीर्यानं बघितलं पाहिजे, उघड्या डोळ्यानं असलं पाहिजे. वक्तृत्व, भाषण ही जरी एक कला असली तरी ते व्यक्त होण्याचा एक संवाद साधण्याचा मार्ग आहे. मी काही जास्त स्पर्धा वगैरे केल्या नाही. माझा काही जास्त शाळेशी आणि त्या शिक्षणाशी जास्त संबंध राहिला नाही. मी 10वी नापास. माझा भूगोल आणि इतिहास सुटला होता. त्यात 52 मार्काला पास असायचं, मला 53 होते आणि मराठी विषयामध्ये मला 14 मार्क होते. 10वी नापास झाल्यानंतर मी पुण्यात गेलो. 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळं कुठं कामाला घेतलं नाही. त्यावेळी तो कायदा आला होता, बालकामगार कायदा. पोट तरी भरायचं आहे म्हणून मग भाजीपाल्याची हातगाडी, फिरत फिरत भाजीपाला विकत, मग कुठंतरी वाचनाचा छंद मिळाला आणि मग पुन्हा तिथं रात्र शाळेत ॲडमिशन घेतलं 10वीला. आणि वेळ जात नव्हता म्हणून ग्रंथालय लागलं. त्यावेळेला जर हे आलं असतं माझ्या हातात तर मी अजून पण भाजीपाल्यातच मेलो असतो. त्या काळात पुस्तकं आली. स्पर्धा जास्त काही केल्या नाहीत, पण एवढं मात्र खरं आहे की आपलं बोलणं हे टाळ्या मिळवून दिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण परिपूर्ण बोललो. असं नाही. आपण बोलल्यानंतर कधी कधी 4 शिव्या सुद्धा आल्या पाहिजेत आणि कधी कधी आपण बोलल्यानंतर आपले तोंडावर शाई फेकली पाहिजे, आपल्यावरही हल्ला झाला पाहिजे. त्यावेळेला वाटतं की आपण परिपूर्ण झालो, विचार होतो. आणि ही सवय लहानपणापासून आहे खरं बोलण्याची. त्याच्यामुळं मग मी मारतील मला आठवत एक स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत विषय होता, असे वाटते तिला पुन्हा पुन्हा गुणगुणावे. त्या 5 विषयांमध्ये हा एक विषय होता. स्पर्धा खुली होती आणि बऱ्याच स्पर्धकांनी तो विषय निवडला, असे वाटते पुन्हा पुन्हा तिला गुणगुणावे. आणि मग प्रत्येक जण त्या विषयावरती बोलतात. जवळजवळ 60 स्पर्धकांमध्ये 17 स्पर्धक त्या विषयावरती बोलायचे.
त्या 17 मधल्या 16नी प्रेयसीवरतीच तो विषय मांडला. पुन्हा पुन्हा तिला बोलवलं. आणि त्यावेळी त्या आठवड्यामध्ये आमच्या वडिलांनी आमची एक म्हैस विकलेली होती आणि तिची आठवण मला फार येत होती. आणि मी मनात विचार केला, ही जी माझ्या मनातलं दुःख आहे ही मी सांगू शकत नाही कोणाला. आज काय नंबर आला नाही तरी चालत, पण पुढं 10 मिनिटांमध्ये माझ्या म्हशीवरच मी बोलतो. आणि मी गेलो आणि ती माझं त्या म्हशीचं जे नातं होतं, आम्ही शाळेत तिच्या शिंगाला अडकावलेलं दप्तर, तिचं शिंग, तिचं नाक, तिच्या नाकात आला शिंबूड, तिची केलेली आम्ही डिलेव्हरी, वडील आल्यानंतर ती आम्हाला सावध करायची. मग ती वडील आली ती गोट्यातनं हंबरडा फोडला की आम्ही दप्तर घेऊन बसायचो. म्हणजे म्हैस आमची सुरक्षा रक्षक असायची. आणि त्या सगळं असं आठवून मी तो 10 मिनिटांमध्ये विषय मांडला. मी माझ्या म्हशीला गुणगुणलो. मला काही आशा नव्हती बक्षीस वगैरे मिळेल वगैरे, पण नंतर ते बक्षीस वितरण सुरू झालं. पहिला नंबर त्यांनी मलाच दिला. मी परीक्षकांना विचारलं, म्हटलं तुम्ही माझी निवड का केली? तर ते म्हणले, खरा विषय तुलाच कळला. आजच्या स्पर्धेतले विषय सुद्धा फार चॅलेंजिंग आहे. मी खरं सांगतो का, आपण सगळे जर या 15 जणांचं ऐकून खुश आहोत, पण सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये परीक्षक आहेत. आता ते परीक्षा द्यायला लागले, काय करायचं? कारण हे 15च्या 15 सगळी प्रथम क्रमांकाचीच आहे. बऱ्याच दिवसानंतर माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मेंदूची मशागत झाली. मला आता जरा वाईट वाटलं. 15 ऐवजी 30 असले असते तरी मी बसलोच असतो. आणि त्यात एक वेदनेची किनार अशी की 15 पैकी 14 मुलीच आहेत. म्हणजे आता टाळ्या इकडं वाजणारच आहे. दोन मैत्रिणी रस्त्यानं निघालेल्या होत्या आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. रस्त्यावर दगड होता आणि दगड धारदार होता. तिच्या पायाला ठेच इतकी जोरात लागली की तिच्या अंगठ्याचं नखच निघालं आणि रक्त भळभळ व्हायला लागलं. पण जखमी झालेल्या अंगठ्याकडे न पाहता तिनं दगडाकडे बघितलं आणि हसली. दुसरीनं बघितलं, म्हणाली, वेडे, एवढा मोठा दगड पायाला लागला आणि हसतेच काय? ती म्हटली, हसतच, जाऊ दे ग, दे सुटं. पुढं चालायला निघाली. दुसरीनं तिला थांबवलं, म्हणाली, एखादी चिंदी बात, दवाखान्यात चल, चक्कर येईल, नख निघून पडले, अंगठा फुटलाय, एवढा मोठा दगड पायाला लागलाय. ती पुन्हा हसली, म्हणाली, जाऊ दे गे, दे सोडून. ती म्हणली, एवढा मोठा दगड पायाला लागलाय तू हसतेस आणि दे सोडून म्हणतेस? तर तिनं हसतच उत्तर दिलं. ती म्हणाली, अगं, माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं? म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या लेकूरवाळ्या माहेरवाशिनी पोरींचा हा महाराष्ट्र झाला, पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणारा जावई अजून निर्माण झालेला नाही. आणि तो जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत विराजदादा ही स्पर्धा आपण अखंडितपणा सुरू ठेवली पाहिजे. ही राज्यासाठी उपलब्ध झाली पाहिजे. प्रत्येक गावात जरी अशी स्पर्धा झाली, मगाशी आमच्या एका दीदीने सांगितलं की अभ्यासक्रमातून बरंच गायब झालंय, शहाणपण गायब झालंय. आहेत ती फक्त मार्कांसाठी धावणारी गाढवं, घोडे.
कारण आमच्या सांगली कोल्हापूर आपल्या भागात काही दिवसांपूर्वी एक हत्ती गुजरातला न्यायचा अशी बातमी आली आणि मग आंदोलन सुरू झालं आणि सगळ्या जाती धर्मातली माणसं जात पंथ धर्म सोडून त्या हत्तीसाठी एकत्रित आली, रडायला लागली, रडतानाची व्हिडिओ यायला लागली. काही दिवस गेले तर जपानच्या गार्डन मध्ये एक माकड काहीतरी आईसोबत खेळताना दिसलं, त्याचे ते हावभाव बघितले की रडायला लागली. आणि अगदी 2-3 महिन्यापूर्वी ओडिसा मधली घटना आपल्याला आठवत असेल. एका भावाची बहीण मेलेली होती आणि त्या बहिणीच्या खात्यावर असणारे पैसे त्याला काढायचे होते म्हणून तो बँकेत गेला. बँकेनं सांगितलं बहीण मेल्याचा पुरावा द्या. कागदोपत्री पुरावा त्याच्याकडे नव्हता आणि जवळपास 3 महिने तो बँकेत येरझाऱ्या घालत राहिला. बँकेनं त्याला बहीण मेल्याचा पुरावाच मागायला सुरुवात केल्यानंतर या भावानं 3 महिन्यापूर्वी पुरलेलं बहिणीचं प्रेत उकरून बाहेर काढलं. 3 महिन्यानंतर ते सडलेलं हाडं राहिलेलं प्रेत हा भाऊ रस्त्यावरून चालत घेऊन बँकेमध्ये आला. त्याची व्हिडिओ आली आणि ते आम्ही स्किप केले. म्हणजे जनावरांसाठी आम्ही रडतोय पण माणूस माणसासाठी रडत नाही. ही बदललेली आजची परिस्थिती. ऐकायचं कुणाचं, का आणि काय हे फार महत्वाचं आहे. आई वडिलांना सांभाळा या एका विषयावर 8-8 दिवस प्रवचन चालतात. तो बी रडत सांगतील, ही बी रडत ऐकते. आणि एवढे सुंदर विषय मांडायला आम्हाला वेळेची मर्यादा आहे आणि ते 8 दिवस सांगत बसते आणि त्याच्या रील व्हायरल होत आहे. आजच्या या पिढीला आम्ही काय द्यायचं आहे हा विचार मी करत असतो. स्पर्धांमधून आम्ही घडत आलोय. माझ्या काय आयुष्यात जास्त स्पर्धा झाल्या नाहीत. खरं तर मी कवी लग्नानंतर झालो. बरेच लोक लग्नाच्या आधी कवी असतात आणि लग्नानंतर गझलकार नाही तर अभंग लिहितात. तसं आधी होतो पण कधी कविता पुढं सादर करत नव्हतो. मी वॉचमॅन होतो आणि आमची बायको M.Com झाली होती. लग्न झाल्यावर 1 महिन्यात तिला ती जुनी डायरी दाखवली. तिला मी म्हटलं मी कवी पण आहे म्हटलं. तिने 1-2 असं सेकंड बघितलं आणि परत ती चकत करायला लागली. म्हटलं जाऊ दे काय सांगू. परत तासाभरानं ती चपात्या झाल्यावर माझ्याकडे आली ती डायरी बघू म्हटली. मग लगेच दिली कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझी डायरी बघत होत. तिनं ती बघितलं, 2-4 ओळी वाचल्या. छान आहे, ठेवा, एवढीच म्हटलं. मग अधूनमधून 2-3 दिवसानंतर मी तिला एक कविता ऐकवत होतो. आम्ही पुण्यामध्ये होतो. आयुष्य बदलतं कसं बघा. कविता ऐकवत ऐकवत ड्युटी करत आमचं ती 10x10ची खोली. तिला 7वा महिना सुरू झाला होता. गरोदर होती आणि मी जरा स्वभावानं आक्रमक असल्यामुळं आणि राजकीय नाद जरा अधूनमधून असल्यामुळं त्या कंपनीत वॉचमॅन नीट होतो पण तिथंही नियम काढले. चांगलं चाललेलं असताना डोक्यात घुसलं काय. मग त्या युनियनचा मी उपाध्यक्ष झालो.
अध्यक्षपेक्षा उपाध्यक्षांची जबाबदारी जास्त असते. आणि त्या उपाध्यक्ष पदावर असताना त्या कंपनी बरोबर भांडणं करताना एका विषयावर माझ्याकडनं 2-3 कॅम्प्युटर फुटले. त्यामुळे ती केस झाली आणि माझा पगार थांबला. घर भाड्याचं, बायको गरोदर, 3 महिने पगार झालाच नाही. मग त्यावेळी ते बटनाचे फोन होते, आमच्या आता बाबांकडे आहेत असं. 3 महिने पगार नाही, काय नाही. एक दिवस असा आला, घरातलं सगळं राशन संपलं. ते टीव्हीचा रिचार्ज संपला होता, तो टीव्ही बंद, रोजचं येणारं दूध बंद, पेपर बंद, आणि काहीच शिल्लक नव्हतं. गॅस संपलेला होता, स्टोव मध्ये थोडंसं रॉकेल होतं, ती पण असं वाटी ठेवून गलसावर आलता असं उलट. संध्याकाळचा 1 वेळचा भात होईल एवढंच आमच्याकडे तांदूळ शिल्लक होत. आणि मी नेहमीप्रमाणे त्या मोबाईलवरनं माझ्या मित्रांना फोन करत होतो, कोण 100-200 घेऊन, असं 3 महिने यातच ढकलले होते. पण त्या दिवशी माझा फोन पण कोण उचलत नव्हतं, कारण प्रत्येकाला माहित होतं की पैसे मागायलाच फोन करते. आणि मग आमच्या बायकोनं शेजारच्या घरातून वेळ जावा म्हणून लोकमत पेपर वाचायला, ती खाली चटईवर वाकत बसली, 7 महिने गरोदर, आणि तिला सोनोग्राफी करायला सांगितली होती. पैशाची आम्ही वाट बघत होतो, पगार नाही, मी टेन्शनमध्ये. आणि ती पेपर वाचता वाचता तिला त्या पेपरात असं काहीतरी दिसलं. सकाळी 7:30ची वेळ, आणि ती जोरात ओरडली, म्हणली, चंदन शिवे इकडे या. मला असं वाटलं त्या पेपरातच 500 रुपये सापडलं काय. मी पण पळत गेलो, जवळ बसलो, म्हटलं काय झालं. तर म्हटली, हे बघा हे काय. तर ते पेपरात बघितलं तर ते एक जाहिरात होती, अंशुल क्रिएशन प्रस्तुत राज्यस्तरीय खुली काव्य वाचन स्पर्धा चिंचवड येथे होत आहे. स्पर्धा आजच त्याच दिवशीची खुली स्पर्धा, रोख रकमेची 3 बक्षीस, नाव नोंदणीसाठी मोबाईल नंबर आणि प्रवेश फी 50 रुपये. मी ती जाहिरात वाचली, ती म्हणाली स्पर्धा आजच आहे. मी म्हटलं आहे. तिने माझ्याकडे बघितलं, म्हणली तुम्ही कवी आहे ना. म्हटलं आहे. मग म्हणली जावा इथं. मला खरंच वाटलं, म्हटलं मी गेलो असतो, पण म्हटलं ती जायला 10 रुपये, यायला 10 रुपये, प्रवेश फी 50 रुपये, तेवढी सुद्धा माझ्याकडे नाही दिली. त्यावेळी ती हसली. बायको का हसते हे आयुष्यभर नव्हतं. तशीच उठली, नाद गेली, आणि त्यावेळेला जगातल्या एका बँकेचा शोध लागला. जगातल्या सगळ्या बँका डुबीत जात्यात, बुडीत होत्यात, मंदीत जातात, पण ती एक बँक आहे, साखरेचा डबा. त्यातनं तिनं बरोबर 70 रुपयेच बाहेर काढले. मला संशय आला, म्हटलं एवढंच आहे. ती म्हटली एवढेच आहे, संध्याकाळच्या भाजीसाठी ठेवली होती. ती स्पर्धा आहे, मला काय वाटते तुम्ही जावं. मी खरं सांगू का, घरातल्या या बँका आहेत ना, म्हणूनच संसाराने हे जग आजपर्यंत सुंदर राहिले. मी म्हटलं खरंच जाऊ का स्पर्धेला. ती म्हणाली चंदनशिवे जा. मी लगेच तयार झालो. म्हटलं निघतो, स्पर्धा 10लाच आहे, 8:30 वाजले, जायला 1.5 तास लागतो. मी निघालो तेवढ्यात तिनं मागणं कॉलर धरून परत वळली. म्हटलं काय झालं. हे 70 रुपये संध्याकाळच्या जेवणाची सोय म्हणून ठेवली होती, आता हे तुम्हाला देते. फक्त मला एक वचन पाहिजे. म्हटलं आता वचन कशाला. मी म्हटलं काय. तर ती म्हणाली तुम्ही आज तिथं जा
संध्याकाळी या घरात येणारा माणूस जर मोठ्या रकमेचं बक्षीस मिळवलं, म्हणजे पहिला नंबर घेतला, तरच संध्याकाळी येणारा माणूस हा कवी नितीन चंदनशिवे असेल. आणि जर तुम्ही बक्षीस नाही मिळवलं तर संध्याकाळी येणारा माणूस हा फक्त नितीन चंदनशिवे असेल. मग म्हटलं ही बायको आमची समीक्षकच जास्त आहे, अशी तिड्यात बरोबर बोलते. म्हटलं नेमकं काय म्हणायचं तुला, जरा इसकटून सांग. ती म्हणाली, चंदनशिवे आज जर जिंकलात तरच उद्यापासून कविता लिहायची, आणि आज जर हारलात ही कविता आणि ही डायरी घरात परत दिसणार नाही. उद्या ह्या डायरीला जाळून चहा बनवी. माझा बीपी वाढला, पण माझ्या लक्षात आलं होतं आतापर्यंत मी एक वेळ बायकोशिवाय जगले, पण कवितेशिवाय कसं झालं. ठीक आहे, मी आजपर्यंत कविता कोणाला ऐकवली नाही, पण मी माझं काय असेल ती माझ्या डायरीत लिहित होतो. पण तिचं सुद्धा बरोबर होतं. माझ्या कवितेचा उपयोगच माझ्या आयुष्याला, संसाराला नसेल तर मी ते ठेवून तरी काय करू. मी ते आव्हान स्वीकार. म्हटलं तुझं सुद्धा बरोबर आहे. आज जिंकलो तरच उद्या कवी, नाहीतर म्हटलं उद्यापासून कविता लिहिणारच नाही. तोच पेपर घेऊन मी निघालो. त्या बसमध्ये बसलो तर त्या दिवशी नेमकं त्या पेपरला बातमी अशी होती, तमाशा कलावंत असणाऱ्या मंगला बनसोडे यांच्या तमाशाचा फड जळालेला होता चालू शोमध्ये, आणि त्या जळालेल्या तमाशाच्या फडाची बातमी त्या लोकमतला आलेली होती. आणि त्याच्या खाली त्या पत्रकार म्हणण्यापेक्षा लेख लिहिला होता पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर मनोहर जाधव सर. आणि त्यांनी महाराष्ट्राला आवाहन केलं होतं की मंगलाताईंना आर्थिक मदत कुणाला करायची असेल तर त्यांचा खाली बँकेचा नंबर वगैरे त्यांनी दिलेला होता. ती बातमी वाचत त्या तमाशा कलावंतांचं आयुष्य हे ते लक्षात आलं. माझ्याकडून त्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत जाहिराती ज्या कविता लिहिली गेली तमाशा नावाची, आणि तीच कविता मी पाठ करत म्हटलं ही आत्ता सुचलेली कविता, आत्ता लिहिलेली कविता, आत्ताच्या स्पर्धेत म्हणायची, ही शेवटची कविता. जिंकलो तर उद्या दुसरी कविता. तिथं गेलो, नाव नोंदणी झाली, 50 रुपये दिले, स्पर्धकांमध्ये बसलो. अर्धी स्पर्धा दुपारपर्यंत संपली. माझं काय पहिल्या ह्याच्यात नाव आलं नाही. आणि मग ब्रेक झाला, आणि ब्रेक झाल्यावरती तिथं नाश्ता सुरू होता. मग तिथं ते नाश्ता घ्यायला लाईन लागली होती. मग मी त्या रांगेत उभा राहिलो, तर यांनी 50 रुपये त्या नाश्त्याचे घेतले होते, आणि ते 2 समोसे आणि 1 कप चहा. सकाळपासून मी बी उपाशीच, भूक लागली होती, समोस्याचा वास दरवळत होता. पाटकन पुढं आलो, त्या प्लेटमध्ये 2 समोसा आलं, हाताला गरम लागलं. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की ती सुद्धा घरी उपाशी आहे, आणि तो आमचा दिवस तेवढा आला होताच. आणि म्हटलं मी एकटा कसा खाऊ, ती तर गरोदर आहे, ती उपाशी बसल्या. तिनं घरात तिचे पैसे मला दिले. मला आठवतंय, मी 1 समोसा ह्या खिशात आणि 1 समोसा ह्या खिशात घातला. म्हटलं काहीच नाही मिळालं तर संध्याकाळी एवढ्यावर झालं जमू. ते चहा दिला होता, आता चहा ठेवता येत नाही म्हणून ती आला. पुन्हा स्पर्धा सुरू झाली, आणि ती मोठी स्पर्धा होती राज्यस्तरीय. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेत मी कधी बोललो नव्हतो. मी त्या स्टेजवरती गेलो, पुढचे ते हॉल गच्च भरलेला, कविता म्हणायची आहे. आणि मला एक सवय आहे की एकदा माझी लिहिलेली कविता मला ती कधी कागद घेऊन वाचायला लागत नाही, ती मला लिहितानाच पाठ होते.
त्याच्यामुळे माझ्या 10 वर्षात फक्त 57च कविता झाल्यात आणि त्यातल्या 4च गाजल्यात. आता काय काय जणांचं 40 काव्यसंग्रह झालं तरी तो भावकीला अजून माहित नाही. ही परिस्थिती आहे. तिथं गेलो, ती तमाशा नावाची कविता बोललो, माझी कविता संपली. आणि प्रत्येक कवीच्या नंतर ज्या कडाडून टाळ्या पडत होत्या तशी माझी कविता संपल्यावर एक बी टाळी पडली नाही. म्हटलं गेली, बार संपला. हात जोडून खाली मान घालून मी निघून गेलो. बसलो, म्हटलं आता काय, एक बी टाळी वाजली नाही, कोणी प्रतिसाद दिला नाही. म्हटलं आपली कविताच काय संपलंय. म्हटलं आपला खेळ, मला बक्षीस मिळणार नाही हे माझ्या मनात फिक्स झालं. पण बक्षीस मिळणार नाही याचं दुःख मला नव्हतं. मी आतल्या आत घाबरून रडत होतो की मी उद्यापासून कविता लिहिणार नाही, कारण पत्नीला दिलेलं वचन पाळावं लागणार होतं. आणि जरी सुचलं तरी ते मेंदूतच जावं लागणार होतं, ते कागदावर उतरणार नव्हतं. आणि त्या हुंदक्यातच मी बसून राहिलो. स्पर्धा संपली आणि त्यावेळेला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले होते. त्यांच्या हस्ते पारितोषिक ते आले. मग बक्षीस वितरण सुरू झालं. आणि त्या स्पर्धेला सूत्रसंचालक सुद्धा फार एक मोरल्याला आणला होता. तो नीट बोलतच नव्हता, असा लांबवत होता, असा तंगवायचा. त्यात ते पुण्यात डोका म्हणजे त्या मराठी सिरियल सारखं. सोमवारी ती सासू वर जिन्यात नाही त्या खाली, ती सोमवार निघत्या, मग ती सुनबाई खाली त्याला टाकते पायरीच्या खालीची. ती सासू सोमवारी निघत्या आणि शुक्रवारी तिचा पाय त्याला ते असं टाच पडते, ते असे अडवते, त्याच्या खाली उर्वरित भाग सोमवार, शनिवार रविवार महाराष्ट्र टेन्शन. तशी माझी परिस्थिती. तो सूत्रसंचालक आणि त्यात ते सारखं म्युझिक वाला. म्हटलं बोल लवकर, जायला का आपला अंधार पडायला लागला. त्यानं उत्तेजनार्थ पारितोषिक पुकारलं. माझं नाव नव्हतं. म्हटलं संपलं. पण मला दुसरा तिसरा येऊन उपयोग नव्हता. सगळ्यात मोठंच बायकोन तीच सांगितलं. तृतीय नाव घेतलं, आपलं नाव नव्हतं. मग ते एक एक स्पर्धक पुढे जात होता, त्याला फेटा बांधला जात होता, ते ट्रॉफ्या दिल्या जात होत्या. आणि ती माझं लक्ष फक्त ते त्याच्या हातात ते पांढरं पाकिट देत होतं. त्या पाकिटाकडेच बघायचं आणि ती त्याचा आकार बघून म्हणायचं किती असते, आमचं किती गणित बदल. दुसरा स्पर्धक संपला आणि त्यानं पहिल्या स्पर्धकाचं नाव घ्यायचं म्हणून माईक हातात घेतला, आणि ती लवकर घेईनच. शेवटी त्यानं तंगवून काहीतरी म्हणलं, माझं डोकं दुखायला. म्हटलं काहीतरी म्हण. त्यानं माईक पब्लिककडे केला. मी आपला गपच. तर म्हणले कोण सांगू शकते. मला आठवतंय ते अख्खं सभागृह तमाशा 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 म्हणून 3 वेळा होता. आणि मग त्यानं माईक घेऊन माझ्या त्या कवितेतल्या 4 ओळी बोलून माझं नाव पुकारलं. प्रथम क्रमांक नितीन चंदनजी. मला कळलं ना, मला हुंदका दाटून आला, पण मला अनेक प्रश्न पडले. म्हटले ही बेनी सगळी कविता संपली, एकाच सुद्धा टाळी वाजवली, आणि माझ्या कवितेत पहिला ही कविता असं कसं काय म्हणते. तो एक प्रश्न मला
आनंद याचा झाला होता, बक्षीस मिळाल्याचा आनंद मला नव्हता. मी उद्या सुद्धा कविता लिहिणार आहे याचा जास्त आनंद आहे. आणि ती बिचारी सकाळपासून वाट बघत बसलेली आणि त्यावेळेला ते आमच्या मोबाईलमध्ये 1 रुपयाच बॅलन्स राहिला. त्यावेळेला ते कार्ड असायचं 10 रुपये मिळायचं, त्याच्यात 16 नंबर असायचं. ते खोडायचं *121* तो नंबर परत हॅश दाबलं की ते 10 रुपये जाऊन त्यातलं 7 रुपये यायचं आणि त्यातलं ती मिस कॉलच सगळी द्यायची एकमेकांना. आणि माझ्या फक्त 1 रुपया राहिला होता आणि तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्सच नव्हता. आणि मला हे तिला सांगावंसं वाटायचं. मी त्या हॉलमधून स्टेजवर येईपर्यंत मी खिशात हात घातला तर माझा मोबाईल त्या समोशात घुसला. समोसा त्यातच, त्या समोसा काढला, तो बटाटा सगळा असा पिवळा त्या शर्टाला पुसला. माझ्या बघायला लागले सगळे आणि ते वर जाता जाताच तिला फोन लावला. तर पहिल्या रिंगमध्ये तिला फोन उचलला. ती असं बोट ठेवूनच बसायची. ताप दिसला. म्हटलं हॅलो दीपाली, म्हटलं माझा पहिला नंबर आला आहे. तर आमची बायको आदनमधनं इंग्लिश बोलते, एम.कॉम असल्यामुळे पुण्याची असल्यामुळे मला लय आयुष्यात इच्छा होती की आमच्या बायकोन पण मला बी एकदा इंग्लिशमध्ये कॉंग्रॅच्युलेशन डिअर वगैरे म्हणावं. म्हणून मी त्या आनंदात म्हटलं माझा पहिला नंबर आला आहे. तर आमची बायको काय म्हटली, ती जाऊ दे, रक्कम किती आहे. मी बघायला बॅलन्स 1 रुपया राहिला. मी पटकन वर गेलो, मोबाईल कानाला लावला. हे इकडे सगळे थांबल्या आणि ती विंगेतनं पोरगी तिथं थांबले. ते ताट घेऊन तिला म्हणतो ये लवकर बॅलन्स संपला. तर ती तिथे मग माझ्या लक्षात आलं ती स्टेजवर येणार, ती ट्रॉफी पाकिट त्यांच्या हातात जाणार, मला फेटा बांधणार आणि मग ती पाकिट माझ्या हातात येणार. तर ह्यो 1 रुपया संपला. तर मीच तिकडे गेलो, त्या ट्रे मधलं पांढरं पाकिट घेतलं. ती माझ्या वेळेस बघायला बापलं नाव थांबा. म्हटलं माझं काय ना घेऊ दे. म्हटलं फोन चालू आहे, तुमचं चालू. मी कानाला फोन पाकिट असं फोडलं, खांद्याला धरून आत हात घातला. 500च्या 10 नोटा. त्या काळात 5,000, 2011ची गोष्ट. 5,000 आणि असा जीव भांड्यात पडला. म्हटलं 3 महिन्याचं वनवास आता संपला आहे. आणि मी फोनवर तिला डायरेक्ट म्हटलं दीपाली 5,000 रुपये आहेत. 5,000 आहेत म्हटल्याबरोबर तिनं फक्त एक हुंदका दिल्याचा आवाज आला आणि त्यानंतर ती माझ्याशी एकही शब्द बोलली नाही आणि मी तिच्याशी एकही शब्द बोललो नाही. शेवटचा 27 सेकंद त्यामध्ये राहिली होती. तो 27 सेकंद संपेपर्यंत आमचा फोन चालू राहिला. एवढ्या त्या टाळ्यांच्या गर्दीत आवाजात मला कुणाचंच काय ऐकू येत नव्हतं, फक्त तिचा श्वास ऐकू येत होता. आम्ही दोघं एकमेकांशी न बोलताही खूप काही बोलत होतो, कारण ती मला समजून घेत होती आणि मी तिला समजून घेत होतो. मला वाटते शब्द नसणारी, संवाद नसणारी, भाषा नसणारी, व्याकरण नसणारी, यमक नसणारी ती 27 सेकंदाचा काळ हा जगातली सगळ्यात सुंदर एक प्रेम कविता होती, जे आम्ही डोळे भरून आले. ते पाकिट घेतलं, फेटा बांधलेला सोडला, एका पिशवीत भरलं, तसंच आलो घरी. ते समोसे तसेच होते. जोरात थाप मारली. तिने दार उघडलं. म्हणाली कवी नितीन चंदनशेचं माझ्या घरात मनापासून स्वागत आहे. मी आत आलो, खिशातले समोसे काढले. तिनं तो भात बनवून ठेवला होता. आम्ही त्या भातात समोसा मिसळून खाल्ला. संध्याकाळी 8 वाजले होते. मला म्हटली पाकिट द्या इकडे. पाकिट दिलं. ट्रॉफी तिनं जपून ठेवली. आमच्या आयुष्यातली ती पहिली ट्रॉफी. आणि तिनं ते कागद आणि पेन घेतला आणि राशनची यादी लिहिली, किराणा मालाची.
आणि म्हणले घेऊन या. 3 महिने घरात काहीच नाही. मी ती यादी बघितली, डोळे भरून आले. 3 महिने ही आलं नाही घरात आणि हुंदका दाटून आला आणि ती कविता सुचली. एक पाठीमागच्या पानावर कविता लिहिली की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि त्या सुंदर कवितेची समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो. कारण तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहीत नाही, पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते. महिनाभर कविता आम्हाला